खास हे ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे नारीरत्न गौरव पुरस्कार सोहळा 2025चं 4थं पर्व आता मी हाती घेते आहे. खरं तर नारी हा शब्दच उच्चारला तर स्त्री या शब्दामध्ये सगळं काही सामावलेलं आहे. कारण स्त्री ही माता असते, स्त्री ही पत्नी असते, स्त्री ही कोणाची तरी वहिनी असते, कोणाची तरी बहीण असते, कोणाची तरी आई काकू मामी असते. आणि जेव्हा ह्या सगळ्या भूमिका ती निभावते तेव्हा ती अष्टावधानी असते. आणि म्हणूनच ती तिच्या क्षेत्रामध्ये जेव्हा काम करते तेव्हा त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना घरच्यांनी जरी घरकी मुर्गी दाल बराबर म्हटलं तरी बाहेरच्यांनी तिच्या कार्याचं कौतुक करून कार्य गौरव करायचा असतो. आणि हेच जेव्हा होतं तेव्हा त्याला पुरस्काराची थाप पाठीवर मिळते. आणि म्हणूनच जेव्हा स्त्री ही मग ती जन्मदात्री असेल किंवा आपल्याला जन्म देण्याबरोबरच आपली अधिष्ठाती असेल, ती स्त्री ही प्रत्येक ठिकाणी स्थायीभाव असलेली माता असते. आणि म्हणूनच जेव्हा आ आणि आई या शब्दाचा संधिविग्रह केला जातो तेव्हा आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं पृथ्वी तलावरील रूप म्हणजे आई. परमात्माला स्वतःला पृथ्वी तलावर येऊन राहता नाही आलं म्हणून त्याने निर्मिले माता आणि पिता. मग पिता नेहमीच कार्यकर्तृत्व आणि कार्य गौरवाचा पताका घेऊन सगळीकडे मिरवत असतो, पण माता मात्र उपेक्षित राहते कारण ती घरामध्ये गृहीत धरली जाते. पण जेव्हा अशा सामाजिक संस्था आणि सोशल मीडिया फोरम जेव्हा प्रसिद्धीच्या माध्यमामध्ये ग्लॅमरस वलय देऊन त्या स्त्रीला सन्मानित करतात तेव्हा साकार होतो नारी रत्न गौरव पुरस्कार 2025. आणि त्याच्याकडेच तुम्हाला घेऊन जाते आहे. आणि अर्थातच आपण पहिला या पुरस्कारार्थींचे मी नामोल्लेख करते आहे, त्यांचा परिचय घेते आहे. आणि ऑपरेटरला पण विनंती करते की आपण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करतो आहोत आणि आपण घेतो आहोत नारी रत्न गौरव पुरस्कार सोहळा 2025. पहिल्या पुरस्कारार्थीचं नामोल्लेख करताना मला विशेष आनंद वाटतो कारण या पुरस्कारार्थीचं नाव घेताना त्यांच्या नावामध्येच त्यांच्या अस्तित्व आणि त्यांच्या सगळ्याच वलयाचं गुपित सामावलंय. अर्थातच नाव आहे सौ स्वप्ना कुंभार देशपांडे. या नामोल्लेख करताना मला विशेष आनंद वाटतो कारण स्वप्ना ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकी पेशासाठी शिक्षणाचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न साकार करत आपल्या कलेला सुद्धा आपल्या जीवनामध्ये अस्तित्वात आणलं. अर्थातच रॉयल कॉलेज डोंबिवली येथे बायोलॉजीच्या त्या स्वतः प्राध्यापिका आहेत, भरतनाट्यम विशारद आहेत, 17 वर्ष स्वतःची नृत्य संस्था चालवत आहेत. देश विदेशात अनेक उल्लेखनीय नृत्य सादरीकरण त्यांनी केले आहेत. दूरदर्शनवर निवेदिका म्हणून माझ्या क्षेत्रामध्ये काम करतायत, यासाठी मला जास्त आनंद आहे. सखी सह्याद्री आणि पडघमच्या या क्षेत्रामध्ये निवेदन करणारी स्वप्ना अर्थातच सध्या आकाशवाणी FM रेडिओ आणि FM गोल्डवर मराठीची आरजे आहे, आरजे स्वप्ना. आणि राष्ट्रीय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर गिरीश शोक यांच्यासोबत तिने काम केलंय. आणि कला आणि निवेदन क्षेत्रात 30 वर्ष राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार 30 प्राप्त करणारी, आपल्या शिक्षण क्षेत्राबरोबरच कलेचं स्वप्न साकार करणारी स्वप्ना कुंभार देशपांडे. मी माननीय जयाताईंना विनंती करते की कृपया त्यांनी स्वप्नाला सन्मानित करायचं. आणि मीडियाचे प्रतिनिधी इथे आहेत, अर्थातच माननीय सरांना मी निमंत्रित करते कारण तिने मीडियामध्ये काम करते. तुम्ही पुरस्काराला या कारण तिला ते आनंदाचं होईल. सर तुम्ही पण पुरस्काराला हात लावा कारण ती आपल्या क्षेत्रामध्ये काम करते. दुसऱ्या पुरस्कारार्थी आहेत सौ यशोदा